बातमी पुण्याची आहे। पुण्यातील राजकारणात नवा ट्विस्ट आहे। काँग्रेस सोबत येण्यास मनसे इच्छुक नाहीये। रात्री झालेल्या महाविकास आघाडीच्या बैठकीत मनसे सहभागी नसल्याचं आता सांगण्यात येत आहे। मनसेचे सरचिटणीस अजय शिंदे यांनी या संदर्भात माहिती दिली आहे। मनसे शिवसेना युती ही महाराष्ट्राकरता झालेली आहे। यात काँग्रेसचा समावेश नाही, तर शरद पवार यांचा राष्ट्रवादी पक्ष मुंबई किंवा पुण्यात सोबत येण्याच्या दृष्टीनं सकारात्मक चर्चा सुरू आहे, पण याही बाबत अद्याप निर्णय झालेला नाहीये। त्यामुळे आता पुण्यात मात्र काँग्रेस सोबत येण्यास मनसे इच्छुक दिसत नाहीये। या सगळ्यावर लक्ष आपलं कायम असेल। तोवर वळूया पुढल्या महत्त्वाच्या बातमीकडे। बातमी राजकीय वर्तुळातलीच आहे। भंडारा शहरामध्ये गॅस सिलेंडरचा तुटवडा आहे। अवैधरित्या घरगुती सिलेंडर केटरिंग करता वापरणाऱ्यांवर पुरवठा विभागानं धाड टाकली आहे। गॅस पाईप लीक असल्यामुळे गॅसचा सप्लाय सुरळीत सुरू नव्हता, परंतु आता तो प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेला आहे आणि आता गॅसचं जे शॉर्टेज होतं ते आता संपण्याच्या मार्गात आहे। जिल्हा पुरवठा अधिकाऱ्याच्या टीमनी सुमनोहर लान या ठिकाणी आकस्मिक धाड टाकली आणि त्या ठिकाणी समर्थ कॅटरर्स यांचं कॅटरिंगचं काम सुरू होतं आणि त्या ठिकाणी आम्हाला फार मोठा असा 7 घरगुती वापराच्या HP सिलेंडरचा साठा सापडलेला आहे। पालघरची बातमी आहे। पालघरच्या डहाणूमध्ये बिबट्याचा मुक्त संचार आहे। सीसीटीव्ही कॅमेऱ्यात बिबट्या कैद आहे। गावातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे। दर्यापूर अंजनगावच्या राजकारणात खळबळ उडवणारी बातमी आहे। ठाकरेंच्या शिवसेनेचे गजानन लवटे भाजपच्या संपर्कात आहेत। भाजप खासदार अनिल बोंडेंची भेट घेतल्याची दृश्य समोर येत आहे। उद्धव ठाकरे यांनी उद्या शिवसेना भवन या ठिकाणी बैठक बोलावली आहे। शाखा प्रमुख, विभाग प्रमुख, महिला पुरुष पदाधिकारी हे या बैठकीत सहभागी होतील। आदित्य ठाकरे नाशिकमध्ये नाशिकच्या तपोवन परिसरात झाडांची ते पाहणी करतील। दुपारी नाशिकमध्ये पहिला कार्यकर्ता मेळावा देखील घेतला जाणार आहे। त्यामुळे नाशिकमध्ये आता ठाकरेंची शिवसेना प्रचाराचा नारळ वाढवेल। पिंपरी चिंचवडमध्ये झोपडपट्टीला आग लागलेली आहे। डीमार्टच्या बाजूला असलेल्या झोपडपट्टीला अचानक आग लागली। शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचं प्राथमिक वृत्त आहे। अपहरण करून कंत्राटदाराकडून 18 लाख उकळले आहेत। चंद्रपूरच्या मोरवा ते राजुरा मार्गावर घटना घडली आहे। बंदुकीचा धाक दाखवून अपहरण करण्यात आलेलं आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।